दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काल आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये हा घात आहे का अशी शंका निर्माण केली होती आणि आज दिल्लीत देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालय DGCA च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती देखील समोर येत आहे। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची देखील सविस्तर तपासणी करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे। विमानतळ सुरक्षित आहे का याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार झाले असल्याची माहिती देखील समोर येत आहे। दरम्यान या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे। मात्र सकाळी आज जे DGCA चे अधिकारी आहेत हे बारामतीमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी विमानतळाच्या इथे पाहणी केल्याची माहिती देखील समोर येत आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।